हॅलो. आज आत्ता आपण बघूया की न्यूयॉर्कमध्ये काय मुवमेंट येऊ शकते. आता 5 वाजता एक मुवमेंट येते मार्केटमध्ये, जी की मार्केटचं एक डायरेक्शन सांगते. ज्यामध्ये एक 100-200 जर मुवमेंट येते आणि आता थर्ड अँड फोर्थ वीकमध्ये तेवढीच मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे. इथं जर आपण बघितलं तर एक 38% रिट्रेसमेंट होणार आता थोडंसं वरेजा. ओके. आणि मार्केट आता एकाच लेवलपाशी कन्सोलिडेट करायला लागलं. 4 आवरमध्ये जर बघितलं तुम्ही तर मार्केट आत्ताच आपण ह्याच्यापुरतं बघूया. मार्केट आता ह्याच झोनपाशी कन्सोलिडेट करायला लागलं. आता मार्केटला 4 आवरमध्ये जर बघितलं तुम्ही तर मार्केटनं सकाळपासून सकाळची एक, आत्ताची एक, म्हणजे सकाळी जिथनं रिजेक्शन घेतलेलं त्याच्या 7:30ची कॅन्डल तिथपर्यंत पोचू पण शकलेलं नाही. त्यानंतर 11:30ची कॅन्डल इथनी बुलिश तिथं झाली आणि आता पण तिथूनच एक्झॅक्टली रिएक्शन घेते. म्हणजे मार्केट त्याच्यावर ब्रेक करत झाले आणि इथे एक 2600 राऊंड लेवल आहे, जी की सायकोलॉजिकल नंबर आहे. आता मार्केटमध्ये काय होऊ शकते, एक स्पाइक अपसाईडला येऊ शकतोय. ह्या सगळ्यांचा ब्रेकआउट झालेला असं दाखवू शकते. आणि जर मग ही स्पाइक येऊन कॅन्डल जर खाली क्लोज दिली तर मग आपण सेल करू इथपर्यंत. असं स्ट्रक्चर म्हटलं तर सेल करू. आता जर 4 आवरमध्ये बघितलं तर खालून एक बाईंग आल्या, त्याची 38% रिट्रेसमेंट झाल्यानं मार्केट वर क्लोज करते. म्हणजे वर त्यानं ही दिलंय. आता दुसरं स्ट्रक्चर बघायला गेलो तर मार्केटमध्ये हायर आहे खालून मानायला लागले, पण मार्केट लोअरला बनवत झालंय. मार्केटमध्ये हा एक पॉईंट आहे जिथून की आपण सेल करू शकतो. आणि समजा मार्केट कंटिन्युअसली डाऊन 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 खाली खाली आली तर ह्या पॉईंटपासून आपण एक बाईंग प्लॅन करू शकतो. आता हाच पॉईंट का, तर मार्केटमध्ये जर आपण इथून फिब ड्रॉ केली 1 आवरची, तर मार्केट हा 61%च्या वर झोन आहे. आणि इथून एक म्हणजे नेकलाईन पण होऊ शकते ही डबल बॉटमची, ही अशी. अशी बघूया मार्केट कुठपर्यंत येते. आणि जर इथं आलं मार्केट तर मार्केट काय दाखवलं बघा, डबल टॉप दाखवलं आणि हे जे लिक्विडिटी ग्रॅप परत मार्केट वर जाऊ शकते. बघूया आता तरी जो सिनारिओ वाटते त्याच्यावर आपण ट्रेड प्लॅन करू. पण जर ह्याला जर वर जाऊन एक जर कॅन्डल खाली क्लोज दिली तर इथं आपण सेल प्लॅन करूया. ओके. आणि जर खालनं इथं जर एखादी कन्फर्मेशन कॅन्डल बाय दिली तर मग बाय करू. ओके, थँक्यू.